मॅरेज रजिस्टर्ड किंवा रजिस्टर्ड मॅरेज हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. तर मॅरेज रजिस्टर्ड करण्याकरिता नेमकी काय प्रक्रिया आहे, मॅरेज रजिस्टर्ड करण्याकरिता कोणकोणती कागदपत्रे लागतात, सोबतच मॅरेज रजिस्टर करण्याचे नेमके फायदे काय, या संदर्भात वर्धा येथील ॲडव्होकेट तृप्ती रोटकर यांनी माहिती दिली आहे. जाणून घेऊया की मॅरेज रजिस्टर्ड कसं करायचं. तर रजिस्टर्ड मॅरेजसाठी मुलीचं वय 18च्या वरती आणि मुलाचं वय 21च्या वरती लागतं. पहिल्यांदा रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला एक 30 दिवसांचा नोटीस द्यावा लागतो. त्याच्यासाठी दोघांचे मुलींचे आधार कार्ड हे तिथे जमा करावं लागतात. ऑनलाईन नोटीस निघतो तो आणि त्याचा पिरियड 30 दिवसांचा असतो. 30 दिवस झाल्यानंतर 31व्या दिवशी मुलगा आणि मुलगी, त्यांचे आईवडील दोघांचं आधार कार्ड, दोघांचे फोटो आणि सोबत 3 साक्षीदार लागतात. 3 साक्षीदारांचे आधार कार्ड आणि फोटो असं सगळं घेऊन तिथे मॅरेज रजिस्टर्ड करायला जावं लागतं आणि ते मॅरेज रजिस्टर्ड होतं. प्रथम जो नोटीस दिला जातो लग्नाचा, तो नोटीस रजिस्टर ऑफिसच्या नोटीस बोर्डवर लावला जातो. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल या लग्नासाठी तर ते कॉल केलं जातं. जर असं वाटलं की कोणाला आपत्ती आहे तर ते ज्यांना आक्षेप आहे त्यांनी रजिस्टर्ड ऑफिसमध्ये येऊन तो ऑब्जेक्शन नोंदवावं लागतं. जर ऑब्जेक्शन 30 दिवसामध्ये नाही आलं तर मग रजिस्टर्ड ऑफिसकडून आपल्याला नोटीस येतो. आपण तिथे त्या दिवशी जायचं, त्यांनी बोलवलेल्या दिवशी जायचं. मुलगा आणि मुलगी दोघांचे नातेवाईक आणि त्यांचे पूर्ण ID प्रूफ, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि त्यांची लिव्हिंग, हे महत्त्वाचे असतं. म्हणजेच मुलीचं आधीचं नाव, तिचं वय आणि मुलाचं वय. कारण कायद्याप्रमाणे लग्नासाठी मुलगी ही 18 वर्षाच्या वर पाहिजे आणि मुलाचं वय हे 21 वर्षाचं वय किंवा 21 वर्ष पाहिजे. हे प्रूफ घेण्यासाठी म्हणजे हे सिद्ध होण्यासाठी दोघांची लिव्हिंग रजिस्टर्ड ऑफिसमध्ये जमा करावी लागतात. त्या पूर्ण कागदपत्रांची स्क्रुटिनी होते, दोघांचेही फोटो लावले जातात आणि त्याच्यानंतर हार घालून 3 विटनेसच्या समोर, विटनेसचे पण आपल्याला फोटो लागतात, तिथे सगळ्यांच्या सह्या होतात आणि मग ते लोक त्यांच्या नियमाप्रमाणे मॅरेज रजिस्टर्ड करतात. रजिस्टर्ड करतात म्हणजे काय, ते ऑनलाईन पण होतं, नंबर मिळतो, सर्टिफिकेट मिळतं लग्न झालेल्या जोडप्याला आणि ते रजिस्टर्डमध्ये नोंद होते. रजिस्टर्डमध्ये नोंद अशा करता जरुरी आहे की पुढे जाऊन जर आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट, जसं आता फॉरेनला जायचं राहिलं तर पासपोर्ट काढावा लागतो. तर त्या पासपोर्टसाठी मुलींना तरी ॲटलिस्ट मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असतं. कारण असं की आधार कार्ड समजा जर माहेरच्या नावाने असेल तर बदललेलं नाव जे असतं मुलाकडलं ते त्या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये येऊन जातं. म्हणूनच आपलं जर एखाद्या वेळेला मॅरेज सर्टिफिकेट हरवलं तर आपल्याला तिथून डुप्लिकेट मिळण्यासाठी त्या रजिस्टर्डवरही नोंद आवश्यक असते. मॅरेज रजिस्ट्रेशन याच्याकरता जरुरी असतं कारण एक तर ते सरकारी डॉक्युमेंट होऊन जातं. सरकारी डॉक्युमेंट हे कुठल्याही ऑफिसेसमध्ये किंवा जसं आता उदाहरणार्थ फॉरेनला जायचं झालं तर नवऱ्याला डिपेंडंट बायको असते आणि त्या मॅरेज सर्टिफिकेटवरून लग्न झालेलं आहे हे सिद्ध होतं. म्हणजे दुसरा कोणता पुरावा देण्याची गरज नसते कारण ते सरकारी डॉक्युमेंट होऊन जातं आणि लग्न कुठेही सिद्ध करायची गरज नाही. पुढे जाऊन जर का कोणतं काही आक्षेप आला किंवा काही दुर्घटना झाली, काही झालं तर हीच माझी बायको किंवा हा माझा नवरा, हे त्या सर्टिफिकेटवरून कुठल्याही केसेसमध्ये MACTच्या म्हणा, डिवोर्स म्हणा, मेंटेनन्स म्हणा, हे सगळे सर्टिफिकेटमध्ये वेगळं सिद्ध करायची गरज नसते की ह्या सगळ्या मॅटर्समध्ये आपल्याला लग्न हे सिद्ध करावं लागतं. त्याच्यामुळे हा सरकारी डॉक्युमेंट असतो, आपली स्वतःची नोंद तिथे झालेली असते आणि याही वर जाऊन सरकारी ऑफिसमध्ये यावेळेस लग्न किती झाले याची सुद्धा नोंद जनगणनेमध्ये वगैरे केल्या जाते आणि याच्याकरता मॅरेज रजिस्ट्रेशन असणं अतिशय आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मॅरेज रजिस्टर करण्याची प्रक्रिया चालत असते. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.